नमस्कार शेतकरी मित्रांनो राजमा पिकामध्ये जर आपल्याला थ्रिप्स आढळून आला असेल तर त्यामध्ये तात्काळ त्याला नियंत्रण करणे गरजेचे आहे. कारण मित्रांनो राजमा पिकामध्ये आपण जर थ्रिप्सचं कंट्रोल जे आहे तर ते केलं नाही तर त्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो जे थ्रिप्स आहे तर तो पूर्णतः जे पान आहे तर ते चाटून घेतं, त्यामधला जो रस आहे तर तो शोषून घेत असतो. त्यामुळे मित्रांनो जे थ्रिप्सनी जे ग्रस्त झाड आहे तर ते आपल्याला जे पान आहे तर ते वाटेसारखे आपल्याला बघायला मिळतात. जे खालच्या दिशेने त्यामध्ये जे पान आहे तर ते जात असतात. मित्रांनो जे शेंड्याचे पान आहे ते सुद्धा त्यामध्ये तसे होतात आणि जो शेंडा आहे तर तो स्टॉप होत असतो. मित्रांनो त्यामध्ये जो सर्वांगीण विकास आहे तर तो राजमा पिकाचा त्यामध्ये होत नाही. त्यामुळे मित्रांनो आपल्याला थ्रिप्स आपल्या राजमा पिकामध्ये आढळून आल्यास तर आपल्याला त्यामध्ये कंट्रोल करणे गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला जो थ्रिप्स आहे तर थ्रिप्सना आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला जे पान आहे तर त्याचे आपल्याला लक्षणे दिसून येतात. मित्रांनो आपल्याला जो स्क्रीनवर आहे तर मोबाईलच्या आपण टाकला किंवा बारीक नजरेने आपण जर बघितलं तर तो सुद्धा आपल्याला थ्रिप्स त्यामध्ये बघायला मिळतो. तर मित्रांनो या थ्रिप्सला आपण जर कंट्रोल केलं नाही तर त्यामध्ये जे झाड आहे तर ते व्हायरसवर सुद्धा जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्याला जो थ्रिप्स आहे तर तो कंट्रोल करणे गरजेचे आहे. मित्रांनो थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी त्यामध्ये प्रभावी जे कीटकनाशक आहे तर ते आपल्याला घेणे गरजेचे आहे. मित्रांनो थोड्याफार प्रमाणात जर आपल्याला थ्रिप्स असेल तर त्यामध्ये मग आपल्याला जे प्रोफेनोफॉस आहे तर अशा कीटकनाशक त्यामध्ये वापर आपण त्यामध्ये करू शकता. किंवा आपलं जे निंबोळी अर्क आहे 10,000 ppmचं तर त्याचा सुद्धा वापर आपण त्यामध्ये करू शकता. किंवा मित्रांनो जास्त प्रमाणात जर आपल्याला प्रादुर्भाव जर दिसून आला असेल तर मग त्यामध्ये जे डेलिगेट आहे स्पेनिटोरम घटक असलेलं कीटकनाशक जे आहे तर मित्रांनो त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. डेलिगेट जे आहे तर ते आपल्याला 10 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये जो थ्रिप्स आहे तर तो कंट्रोल होईल. त्याचबरोबर जी आळी आहे तर त्या आळीला सुद्धा कंट्रोल होण्यास मदत मिळेल. तर मित्रांनो आपण कोणतंही आपल्या प्रादुर्भावग्रस्त जसं झाड आहे तर त्या हिशोबाने आपण कीटकनाशक घेऊन फवारणी त्यामध्ये करू शकता. तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो धन्यवाद. जय जवान जय किसान.